नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही ठीक असाल. मी विक्रम बाटवाल. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे बुधवार आणि आम्ही सर्व निघालो आहोत सोलापूरच्या दिशेने. कारण सोलापूरला आम्ही देवदर्शन करण्यासाठी चाललो आहोत. भवानी आईचं दर्शन आम्ही घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण पुढे देखील जाणार आहोत स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. पुन्हा कोल्हापूरला आम्ही जाणार आहे आणि पंढरपूरला देखील आम्ही जाणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि कुठे स्किप करू नका मित्रांनो. जास्तीत जास्त मित्रांनो लाईक ठोका. तर थोड्याच वेळामध्ये निघतो. आता सकाळच्या वाजलेले आहेत मित्रांनो 6. तर आता आवरावर चालू आहे फटाफट. तर आता थोड्याच वेळामध्ये मी निघतो आहे. तर चला. तर मित्रांनो, इथं आहे आपली गाडी पार्किंग. तर आता इथं बॅग वगैरे आता ठेवतो. हे आहे आपल्या कंपनीचं नाव आणि हे आहे आपलं यूट्यूबचं नाव. तर जास्तीत जास्त मित्रांनो सबस्क्राईब करा चॅनलला. तर मित्रांनो, आपण शनिबाबा महादेवच्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन आता प्रवासाला आपण चालू करणार आहे. फूड कार्निवल म्हणून आहे. तर या ठिकाणी नाश्ता वगैरे केला आता आपण आणि आता आपण आपला प्रवास सुरू करूया. तर इथे मित्रांनो आता CNG भरायला आता आलेलो आहे आम्ही आणि लाईन पाहू शकतो तुम्ही. हे कुठलं धरण आहे? वीर धरण. अच्छा. तर मित्रांनो, मगाशी काय झालं, आम्ही कल्याणवरून निघालो आणि कोल्हापूर जो हायवे आहे तो हायवे आम्ही पकडला आणि थोडीशी जरा चुकभूल झाली आहे. तर आम्ही पंढरपूर फाट्यावरून लेफ्ट मारला आहे. तर आता इथून लोणंदवरून आम्ही आता चाललो आहे चंद्रभागा. डोईस हिल बघा इथं वरती डोंगरीवरती आहे. डोईस हिल म्हणून लिहिलेलं आहे. आणि बाकीचे पण छोटे मोठे हॉटेल्स आहे इथे, शिवदुर्गा वगैरे असं. हां, आणि हे धरण आहे बघा इथे. मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे लोणंद, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा या भागात आता आम्ही पोचलो आहे. तर कोल्हापूर हायवे आम्ही पकडला होता MH48. तर तिथून पंढरपूर फाटा लागतो. तर पंढरपूर फाट्यावरून आम्ही लेफ्ट साईड मारला आणि लोणंदवरून आता आम्ही चाललेलो आहे. तर बघूया आता हा रोड बघा. पंढरपूर 133, फलटण 30. इथे बोर्ड आहे बघा. लोणंद सिटी बघा.
हॉस्पिटल दुर्वांपूर. तर लोणंदच्या पुढे आपण बस स्थानकच्या पुढे आलो ना, तर तिथून राईट साईडला एक रस्ता जातो, तो नॅशनल हायवे 965 म्हणून आहे. तर आता काही मीटरमध्येच तो हायवे आपल्याला बघायला मिळेल. आणि हे आहे लोणंद पोलीस ठाणे, तालुका खंडा, जिल्हा सातारा. तर इथे बघा बोर्ड तुम्ही बघत असाल, पंढरपूर सरळ आणि लेफ्ट साईडला तडवळे गाव म्हणून आहे. आणि हे गाव आहे श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान काळज म्हणून आहे बघा. हां, इथे बघा दिलेलं आहे राईट साईडला जे माझ्या. तर काळज म्हणून गाव आहे. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलेलो आहोत फलटण तालुका आहे ना. तर फलटण तालुक्यामध्ये आपण आता पोचलेलो आहे. तर इथून आता 112 किलोमीटर पंढरपूर आहे. 1 तास 53 मिनिट असं मॅपवरती, आपल्या गुगल मॅपवरती दाखवतो आहे. आणि कायसा हा व्ह्यू तुम्ही बघू शकता हायवेवरचा, नॅशनल हायवे 965. तर संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग. तर इथून बघा पालखीचा हा महामार्ग आहे, पुण्यावरून पंढरपूरला जायला ना. तर इथून जाते पंढरपूरला पालखीचा रस्ता हाच आहे पुण्यावर. आळंदी आणि देऊळ येते ना, हाच रस्ता. ओके. लोणंदवरून सासवड नेरा लोणंद असे. अच्छा, अशी येते काय पालखी? तिकडून येते सासवड लोणंदवरून ना. आपण जिथून आलो तिथूनच ना? तिथून नाही. अच्छा, लोणंदवरूनच येते. ओके. पण दुसरा मार्ग आहे सासवडवरून. बरोबर आलो ना. अच्छा. शिरवळ पंढरपूर फाट्यावर. तर हे बघा, हे फलटण शहर आलेलं आहे. आणि हा चौक तुम्ही बघू शकता. तर इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. हा जातो पंढरपूर दिशेला. तर आहे नाही इकडे खडकेश्वर महादेव मंदिर. माझ्या आईला प्यायचा आहे का तिचा ऊसाचा रस? ताण लागलेली आहे तिला. पण इथं या रोडला ऊसाचा रसच कुठं भेटत नाही. त्या बाजूला गेला. आणि इकडे बघा रस्त्याची कामं चालू आहे काय ठिकाणी हायवेवरती. एक्झॅक्टली आम्हाला ऊसाचा रस मिळाला. दत्तकृपा रसवंती. सावलीत लावतात. ओके. गाडी सावलीत लावतो ना, बिचारीला आराम करू दे. नाही सावलीत. तर रसवंती, जय मल्हार, मटकी भेळ मिसळ. तो थंडगार मस्त ऊसाचा रस पिऊया. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी. मस्त एकदम थंडगार ऊसाचा रस आहे. आणि बघा मदर अँड फादर. हे भगवान श्रीकृष्ण मंदिर. तर फायनली मित्रांनो पोचले आम्ही देवस्थान या ठिकाणी पंढरपूरमध्ये. तर मित्रांनो इथे ना आतमध्ये प्रवेश आपण करतो ना, त्या ठिकाणी इकडे बाहेर आहे ना सिद्धिविनायकचं
तुम्हाला एक मंदिर दिसेल या ठिकाणी. फायनली मित्रांनो आता आम्ही इथं पोचलेलो आहे पंढरपूरला. मला वाटतं नंतर काढ. तर इथे बघा पूर्ण आहे ना तुम्हाला इथं स्टॉल वगैरे तुम्हाला आहे ना दिसेल. आणि इथे बघा खूप सुंदर अशा मूर्त्या आहे बघा विठ्ठलाच्या. जबरदस्त. आणि ज्वेलरी वगैरे पण तुम्हाला इथं बघायला मिळेल. वेगवेगळ्या मूर्त्या आहेत समोर. आणि इकडे दोन्ही बाजूनी ना तुम्हाला स्टॉल बघायला मिळणार आहे. इकडे प्रसादाचं म्हणजे तुम्ही ताट वगैरे घेऊन जाऊ शकता. हां तर हे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रवेशद्वार. आज गर्दी आहे. तर मित्रांनो बघा इथे आहे ना मंदिराच्याच बाजूला आहे ना तुम्हाला इथे सर्व जे पूजेचे साहित्य आहे ते तुम्हाला इथं या ठिकाणी मिळेल. इथे हार आहे आणि इथे प्रसाद पण आहे ना, हे श्रीफळ पण आहे. काय काय आहे मित्र? सर्व वटी पूजा असते देवाला. अच्छा. विठ्ठलाला रुक्मिणी सर्व पूजा असते. ओके. स्पर्श करून आपल्याला माघार घ्यायची. अच्छा. हार घेतला तर हार देवाच्या चरणावर वाहते. अच्छा. तर वटीचं जर आपण सामान घेतलं तर काय प्राईस आहे त्याची? घेईल तसं असतं 50 रुपयापासून 100 रुपये. 50 रुपयापासून सुरुवात आहे. तर बघा मित्रांनो 50 रुपयापासून सुरुवात आहे. आणि ही तुळस आणि फुलं वगैरे त्याच्यातच आहे का? नाही हे वेगळे असते. अच्छा हे वेगळं आहे का? हा रुक्मिणीला असतो फुलाचा. अच्छा. तुळशीला असतो तो विठ्ठलाला असतो. अच्छा. आणि ही माळ जर घेतली तर तुळशी माळ घेतली तर माळ 50 रुपये असते. 50 रुपयाला. अच्छा. तर बघा सेपरेट जर तुळशी माळ घेतली तर 50 रुपयाला आहे. आणि इथं प्रसाद आहे बघा. आणि इथे तुम्हाला लाईनीत तुम्हाला आहे ना दुकानं इथे दिसतील, स्टॉल दिसतील तुम्हाला इथे लाईनीत. आणि इथेच आहे ना मंदिराचं संत नामदेव पायरी बघा इथे तुम्हाला दिसत असेल. तिथे खाली श्री संत चोखामेळा समाधी आहे. आणि इथे अभंग लिहिलेलं आहे. उसळ डोंगा परी रस नवे डोंगा. तर हे असं अभंग लिहिलेलं आहे. दिला. तर हे आहे देवस्थान चोखामेळा. आणि इथं पूर्ण लाईनीत आहे ना. आणि तिथून एंट्री आहे मित्रांनो. जे मुखदर्शन आहे ना इथं लिहिलेलं आहे मुखदर्शन रांगेकडे. म्हणजे इथून तुम्हाला मुखदर्शन मिळू शकतं इथं आतमध्ये गेल्यानंतर. इथे बघा तुम्हाला आहे ना इथं पूजेचे साहित्य वगैरे तुम्हाला इथं मिळेल बघा. पूर्ण पितळेचं आहे. विठ्ठल रुक्मिणीचं बघा छोटी मूळ पितळाचीच आहे ना. अजून दाखवते आकाराचे पितळ. आणि अजून कुठलं आहे? वेगवेगळ्या आकाराचे नाही. कुठल्या मूर्त्या आहेत? पितळ आणि पंचधातूचे. हा ती दाखव. पितळाचे आणि पंचधातूचे आहे बघा. इथं साहित्य तुम्हाला बघायला मिळेल. ही 600 रुपयाला आहे. ही 180ला आहे. ही 250ला आहे. ही कितीला आहे? 600 रुपये. तर इथं बघा तुळशी माळा आहे. काय आहे किंमत? 30 रुपयापासून आहे का? 30 आहे, 50 आहे, 60 आहे, 100 आहे. अच्छा. मग 30 रुपयापासून सुरुवात आहे का? 30. अच्छा. तर बघा जर ही जर माळ तुम्ही जर बघत असाल तर 30 रुपयापासून याची किंमत आहे इथे या ठिकाणी. तर या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता तुळशी माळ. पुढं नाही.
आणि इथं बँगल्स वगैरे आहे, पर्स वगैरे, लेडीज पर्स वगैरे आहे. हो 300 ला हे बघा 300 आहे. पंचधातूचे आहे ना, हा हे पंचधातूचे आहे. 300 रुपये प्राईज आहे बघा. हे विठ्ठल रुक्मिणी मस्त आहे ना तिकडे बघा बघून घ्या. हे. पंचधातूचे आणि पितळेचे आहे ना. हां, ते पितळेचे काय प्राईज आहे? 200 रुपयाला. तर 200 रुपये बघा पितळे. आणि ते पंचधातू ती 300 रुपयाला आहे. आणि हे पूजेचे सर्व साहित्य तुम्हाला इथं बघायला मिळेल. आणि इथे शंकराचे पिंडे, नंदी वगैरे आहे. याची काय प्राईज आहे नंदी? 70 रुपयाला आहे, जोडी घेतली 120 ला. अच्छा, जोडी घेतली तर 120ला आणि तशी 70ला आहे. लहान 20 ला आहे, ते मोठे 30 ला आहे. अच्छा. आणि हे कुठल्या मातीची आहे? सिमेंट आहे, सिमेंट. सिमेंट ना. ओके. अच्छा, तसं माहिती. आणि हे सूर्यदेव, याची काय प्राईज आहे? सूर्यदेव 50ला. अच्छा, तो 50ला आहे. आणि हे चिपळे 220ला एक जोडी. अच्छा, 220ला एक जोडी आहे. आता टाळ कशी आहे? टाळ 200, 300, लहान मुलाचा 30 रुपये. अच्छा, हे 200ला आहे का हे टाळ? पितळ्याची ती? 300 हे 200. अच्छा, हे 300 आणि ते बारीकवाले 200. अच्छा, तर हा 300. एक द्या ना मोठा मोठे ते हा. पंढरपूरला आम्ही ज्या ठिकाणी गेलो तिथे आम्हाला खूप वेगळा अनुभव आज आला. तो अनुभव म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे अशा ठिकाणी फोटो काढण्यास किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई असते. ते तेपर्यंत ठीक होतं, पण त्याने जेव्हा ते लॉकर मध्ये मोबाईल वगैरे ठेवला तर वगैरे पण मागतात तिथे. म्हणजे एका मोबाईल मागे 5 रुपये आणि जर तुमचं कॅमेरा वगैरे असेल तर 10 रुपये असं म्हणजे तिथे चालू आहे. तर हे मी फर्स्ट टाईमच बघितलेलं आहे. आत्तापर्यंत मी कुठल्या तीर्थक्षेत्र ठिकाणी मी हे बघितलं नाही, कारण मी भीमाशंकर, शिर्डी वगैरे या ठिकाणी पण गेलेलो आहे. एकविरेला पण मी एकदा गेलेलो आहे, पण असं काय मला अनुभव त्या ठिकाणी घडलेला नाही. तर हे माझ्यासोबत एक काका पण होते, म्हणजे आमच्यासोबतच आलेले आहे. तर यांच्याकडून पण त्यांनी मोबाईल घेतला. आणि मोबाईलचे चार्जेस वगैरे काय घेतले? मोबाईल चार, एका मोबाईल मागे 5 रुपये. तर बघा मित्रांनो, एका मोबाईल मागे 5 रुपये घेतले. मोबाईल स्विच ऑफ केलाय आणि नेतो, आम्ही काही काढणार नाही काही शूटिंग, पण तरी पण ते ऐकायला तयार नाही. हो. आणि ते म्हणले नाही तुम्ही इकडे हे ठेव. म्हणजे त्यांनी एक प्रकारचा व्यवसाय चालू केला आहे. तर म्हणजे एक लूटच चालू केली. हा, तर मित्रांनो हे ऍक्च्युली ना हे ना सर्व ठिकाणी आहे ना काय ना काय लूटमारीचा यांचा आहे ना व्यवसाय हा सुरूच आहे तीर्थक्षेत्र ठिकाणी. कारण कसं आहे बघा, आता फोटो काढण्यास सक्त मनाई आहे तेपर्यंत ठीक आहे, फोटो व्हिडिओ काढण्यास. पण तुम्ही मोबाईल लोकांकडून घेऊन म्हणजे जबरदस्तीने तुम्ही त्यांच्यावरती चार्जेस पण लादताय. म्हणजे एका मोबाईल मागं 5 रुपये, जर तुमचा कॅमेरा असेल तर 10 रुपये, म्हणजे मनमानी चालू आहे. तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तुम्ही नक्की ना मित्रांनो कमेंटमध्ये कळवा. तुळजापूरमध्ये भवानी आईचा उद्या आम्ही सकाळी दर्शन घेणार आहे, तर ते आपण व्लॉग करणार आहोत. तर तुर्तास आपण या ठिकाणी आता थांबणार आहे. तर भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.